आजची काय सांगाल किती महत्त्वाचं चिंतन स्थानिक स्वतः आगामी महत्त्वाचं शिबिर आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील। त्यामुळे लोकशाही न्याय समता या मूल्यावर आधारित असलेलं राष्ट्रवादी चिंतन शिबिर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या तळागाळातल्या प्रत्येकाकरता अत्यंत महत्त्वाचं शिबिर असल्यामुळं आम्ही सर्व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज इथं उपस्थित झालेलो आहोत। त्या धर्तीवरच हे शिबिर आहे। रणनीती काय आखायची, महायुतीमध्ये एकत्र लढायचं की स्वतंत्र लढायचं, हा काय निर्णय घ्यायचा, हे सगळं आजच्या शिबिरातून स्पष्ट होणार आहे। नाही, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपापली ताकद लावण्याचा अधिकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा आपली ताकद लावणार आहे। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स हा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स राहणार, याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही। कारण विदर्भाने 100% रिझल्ट दिलेला आहे विधानसभेच्या वेळी, त्यामुळे विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड मोठा स्कोप आहे आणि नक्कीच या चिंतन शिबिरामुळे आज विदर्भामध्ये पक्षवाढीसाठी मिळेल। प्रत्येकाला आपल्या संविधानिक मागण्या, आरक्षणाच्या मागण्या मागण्याचा अधिकार आहे। वाद होण्याचा प्रश्न सरकारकडून होत नाही, नेते अशा लोक जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचा आहे। त्यामुळे ओबीसींना घटनेच्या चौकटीत आरक्षण मिळालं पाहिजे, बंजारांना सुद्धा घटना आरक्षण मिळालं पाहिजे आणि सुद्धा त्यांचं मिळालं पाहिजे। या सरकारकडून प्रयत्न करायचे ते पूर्ण